हालेलुया हालेलुया। गायींची साक्ष आहे, 1 महिन्यापासून त्यांच्या दावे कुशीत दुखायचं, तसं त्यांचं पोट फुगून राहायचं। या त्रासासाठी आई गेल्या रविवारी हजर होती आणि आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये आईने विश्वास आणि आजाराभागावरती हात ठेवला। त्या क्षणी आईंना प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता 6 दिवस होऊन गेले, आई पूर्णपणे बरी म्हणली। आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया हालेलुया। या भावांची साक्ष आहे। या भावांचं 2 दिवसापासून खूप त्याच्या छातीमध्ये दुखायचं आणि तसेच त्याची कंबर देखील दुखायचे। हे भाऊ सांगतात की कंबर दुखल्यामुळे त्याला वाकायला पण खूप त्रास होत होता। तसेच त्याचं अंग पूर्ण जळसारखं झालेलं होतं आणि त्याचे डोळे देखील लाल झालेले होते। या त्रासासाठी या भावाने घरी विश्वासाने प्रार्थना केली। ते प्रार्थनेच्या द्वारे या भावाला थोडंसं बरं वाटलं, पण त्रास होतच होता। हा भाऊ आज प्रार्थनेला तोपर्यंत त्याला त्रास होत होता। आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये या भावाने विश्वासाने प्रार्थनेमध्ये भाग घेतला आणि आपला हात आजार भागावर ठेवला। त्या क्षणी प्रभू येशूच्या भावाला स्पर्श झाला आणि त्यापासून पुन्हा हा भाऊ बरा आहे आणि हा भाऊ प्रभू येशूचे आभार मानतो म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवत प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या भावांची साक्ष आहे। या भावांच्या छातीमध्ये 1 दिवस मूठ लागली, त्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता। हे भाऊ सांगतात जवळजवळ त्यांना 5-6 दिवस तोपर्यंत त्रास होत होता। या त्रासासाठी या भावाने गेले रविवारच्या दिवशी सेवा करणाऱ्या ब्रदरांकडून प्रार्थना करून घेतली। ते प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशूच्या या भावाला स्पर्श झाला। आता हा भाऊ देवापासून पूर्णपणे बरा आहे म्हणून हा भाऊ प्रभू येशूचे आभार मानतो। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया।